साहेब, आज आपण जिल्हा परिषद, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम अनेक विभागांचा आढावा घेत आहे. मार्चमध्ये महाराष्ट्र सरकारचं बजेट आहे आणि बजेटपूर्वी नागपूर जिल्ह्यातले जिल्हा परिषदेमधले आणि आमच्या नागपूर विभागातले जे जे काही महाराष्ट्र सरकारकडे जे कामं आम्ही प्रस्तावित करतो त्याचं बजेट केलं पाहिजे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी जर बजेट योग्य पद्धतीने केलं तर राज्य सरकार आपल्या बजेटमधनं नागपूर जिल्ह्याला निधी उपलब्ध करून देईल. आणि म्हणून मी आज येणाऱ्या बजेट करता नागपूर जिल्ह्याची काय मागणी आहे, नागपूर शहराची काय मागणी आहे याकरता जिल्हा परिषदेला आलो आहे. सर, अजून पालकमंत्री जाहीर झाले नाही, केव्हापर्यंत पालकमंत्री जाहीर होतील? फार जास्त वाट पाहायची गरज नाही आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, पण मला असं वाटतं की 1-2 दिवसामध्ये हा निर्णय नक्की होईल. सर, नागपूर जिल्ह्यामध्ये जात प्रमाणपत्र देण्यासंदर्भात दिरंगाई होतं. हिंगणा तालुक्यामध्ये, शेषनगरमध्ये अनेक पारधी विद्यार्थिनी अशा आहेत की जे शिक्षण सोडण्याच्या मानसिकतेत पोहोचले, कारण ग्रॅज्युएशन कंप्लीट व्हायला आला मात्र 2-2 वर्ष झाले अर्जांवर कारवाई नाही झाली. मी त्यांची आजच बैठक घेणार आहे आणि या बैठकीमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी पारधी समाजावर जाणीवपूर्वक कास्ट सर्टिफिकेट देण्याकरता अन्याय केला असेल त्यावर निश्चित कारवाई मी करणार आहे. दिरंगाई केली असेल काही अधिकारी, कारवाई करणार आहे. सर, तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये कृषी विभागातले काही धोरण बदलवले आणि त्यावर आता हायकोर्टानं सरकारला जबाब देखील विचारले. नाही, उच्च न्यायालयामध्ये जेव्हा एखादी कुठली केस होते किंवा पिटिशन होते तेव्हा उच्च न्यायालय सरकारला जे काही बाबी विचारतात, सरकार योग्य वेळी त्याचे योग्य उत्तर देत असतं. मला वाटतं की सरकार या ठिकाणी जे काही धोरण बदललं असेल किंवा जे काही काळाची गरज असेल सरकार त्याचं उत्तर देईल. सर, ये बताएं कि कल भारतीय जनता पार्टी और सनी की एक महत्वपूर्ण बैठक होने वाली है. मंत्रियों की किन विषयों पे होगी और सनी के तरफ से कौन रहेगा और सरकार की तरफ से क्या मुख्यमंत्री के साथ साथ कौन रहेगा? हमारे विचार परिवार के सारे अधिकारी होते हैं जो हम लोग जो सरकार में चुन के आने के बाद हमारा दायित्व होता है कि आदिवासी विभागों में, सामाजिक न्याय के विभागों में, शैक्षणिक विभागों में, ये सारे विषयों पर सरकार का जो भी प्रश्न है समाज के, वो प्रश्नों को लेकर एक चर्चा होती रहती है. हर 3-4 महीने में एक बार ऐसी चर्चा होती है. तो ऐसे ही एक हमारे सारे मंत्रियों का परिचय होगा. हमारे सारे मंत्रियों के विभाग में क्या क्या जनता के लिए कर सकते हैं, समाज के लिए कर सकते हैं, आखिरी आदमी के लिए कर सकते हैं, या अभी भी सरकार पहुंची नहीं, वहाँ सरकार कैसी पहुंचाई जाए, इसके लिए भी एक निश्चित कार्यक्रम बनता है. तो मुझे लगता है ये बहुत मार्गदर्शनपूर्ण बैठक होती है. इसमें जो मार्गदर्शन मिलता है ये समाज के लिए और राष्ट्र के लिए हितकारक होता है. सर, विपक्ष कह रहा है महापालिकेच्या दृष्टीने फार महत्त्वाची ही बैठक, समन्वय बैठक मानण्यात येते आहे, कारण की अशा बैठकी विधानसभेत पूर्वी पण झालेल्या होत्या सगळ्या. महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची उद्याच्या बैठकीचा काहीच संबंध नाही आहे. सरकार आल्यानंतर आमच्या मंत्र्याचा परिचय, त्या ठिकाणी पुढचे आम्ही जो मॅन्युफॅक्चर दिला होता, जाहीरनामा दिला होता, त्या जाहीरनामाबद्दलचा काय टाईमलाईन आहे, काय कार्यक्रम आहे आमचे, ही सारी चर्चा होतं. आणि शेवटी या चर्चेचा अर्थ एकच आहे की आम्ही जी जनतेला वचन दिलं आहे ते वचनपूर्ती कशी करावी, लवकरात लवकर व्हावी, याकरता थोडी चर्चा होतं. काही आदिवासी भागातले प्रश्न आहेत, सामाजिक न्यायाचे प्रश्न आहेत, याच्यावर चर्चा होतं. मला वाटतं ही बैठक समाजाकरता आहे, आपल्या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. लाडक्या बहिणींचा जानेवारीचा हप्ता जो हमला हुआ है, विपक्ष का ऐसा कहना है कि मुंबई सुरक्षित नहीं है, यहाँ तक कि जो सेलिब्रिटी है वो भी सुरक्षित नहीं है. आज त्याच ठिकाणी दुसरा सुद्धा एक हल्ला त्याच प्रकारे झाला है. देखिए, कोई घटना को हम लोग जो होती है उसको सीरियसली करते हैं. हमारे देवेंद्र जी ने कल तो कहा है कि इस प्रकार की जब घटना होती है हमारी सरकार कितने जल्दी पहुंची है, हमारे पुलिस कितनी जल्दी पहुंची है, कितनी जल्दी हमने कॉग्निशन लिया है. हमने तो वो जिस प्रकार से हुआ था अंबानी जी के घर के सामने, वैसी सरकार हमने देखी है. हम सोचते हैं कि कोई भी घटना को कोई भी घटना से नहीं कंपेयर करना चाहिए, बट महाराष्ट्र में मुंबई सुरक्षित है. जितने भी मेट्रोपॉलिटन सिटी है देश में उसमें मुंबई अधिक सुरक्षित है. मुंबई की पुलिस बहुत अलर्ट है, हमारे महाराष्ट्र पुलिस भी अलर्ट है. ऐसी घटना होने के बाद, घटना जब होती है उसके बाद पुलिस कैसे एक्शन मोड में आती है, इसको ज़्यादा महत्व है. तो मुझे लगता है हमारे गृह मंत्री, मुख्यमंत्री
पूरी एक्शन मोड पे है और पूरी तरह से कार्रवाई कर रहे हैं। सैफ अली खानच्या हल्ल्या प्रकरणावरून पाकिस्तानच्या एका मंत्र्यांनी हिंदू महासभेवर निशाणा साधलाय. कसं जातीवादाचं विष पेरण्याकरता या संघटना काम करतात, असे व्यक्ती काम करतात. जातीवाद त्यांच्याकडनं होतो. आम्ही कधी या घटनेला जातीवादी घटना समजली नाही. या घटनेमध्ये जे काही आरोपी आहेत ते कुठल्या विचाराचे आहे याच्यावर आपल्याला सरकार काम करत आहे. कुठल्या उद्देशाने गेलं आहे, कुठलं उद्दिष्ट होतं हे येईल ना समोर. पण असे वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करणे आणि महाराष्ट्र अशांत करण्याचे यापूर्वी अनेक विषय झाले आहेत. आणि अशा काही संघटना, असे काही माणसं काम करतात ज्यांना महाराष्ट्र अशांत ठेवायचा आहे, समाजामध्ये वातावरण बिघडवायचं आहे. मला वाटतं याच्याकडे फार लक्ष देऊ नये. लाडक्या बहिणींचा हप्ता 26 जानेवारीपर्यंत मिळेल अशी चर्चा आहे. नाही, मिळणारच आहे, चर्चा नाही, मिळणारच आहे. तारीख 26 तारखेच्या आत. सर, नागपूर जिल्हा परिषद आजपासून प्रशासक लागणार आहे. या आधीच्या कोई पेच नहीं है भाई साहब, कोई पेच नहीं है. पूरे महाराष्ट्र का आकलन करना पड़ता है, किसको कहा दिया जाए, किसको कहा दिया जाए. अलायंस की सरकार है, अलायंस में सबके मत बनाने पड़ते हैं. उनके कार्यकाल में तो बहुत लंबा दुकान था. उनके कार्यकाल में कोई पालक मंत्री, किसका कौन पालक मंत्री है, कौन कहाँ है, कोई ठिकाना नहीं था. जहाँ पालक मंत्री वहाँ सरकार नहीं, सरकार है तो पालक मंत्री नहीं, दोनों है तो प्रशासन नहीं. ऐसा काम चला है महाविकास आघाड़ी का. तो हमारी सरकार जल्दी ही करेगी और ज़्यादा देर नहीं लगेगा. देवेंद्र जी आजकल में निर्णय करेंगे. बावनकुळे साहेब, बीड जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गुन्हेगारीची घटना थांबत नाही. पुन्हा आज गोळीबाराची घटना अंबेजोगाईमध्ये घडली आहे. मर्डरच्या घटना वाढत आहेत. तिथे बीडमध्ये कायदा सुव्यवस्थेची समस्या वेगळ्या पद्धतीने डोकं वर काढत नाही. ज्या पद्धतीने आत्तापर्यंत कारवाई झाली आहे त्या पद्धतीची कारवाई फार मोठी आहे. अनेक ज्या ठिकाणी गन लायसन होते त्या गन लायसनवरही त्या ठिकाणी कारवाई झाली आहे. आणि पुढच्या काळात असे गोळीबार करणारे लोक आता फार नाही आहेत. मला वाटतं देवेंद्रजींनी त्याचा पूर्ण दखल घेतली आहे. निश्चित त्याच्यावरही कारवाई होईल. सर, ये बताएं कि कई जिला परिषद अभी भंग हुई है, तो क्या महानगर पालिका जिला परिषद का चुनाव संयुक्त रूप से करेंगे? क्योंकि एक तरफ वन नेशन वन इलेक्शन की बात की जा रही है, तो महाराष्ट्र के जितने भी महानगर पालिका जिला परिषद उनका चुनाव क्या सरकार बीजेपी और आप लोग सोच रहे हैं एक साथ कराने के लिए? देखिए, ये सारा अधिकार राज्य चुनाव आयोग का है. सरकार को जो वहाँ पर राज्य चुनाव आयोग को जो सपोर्ट करना चाहिए कि चुनाव लेने के लिए क्या क्या हमारे कलेक्टर्स, हमारे सारे प्रशासन वो सारा तैयार है. जब भी सुप्रीम कोर्ट का रिजल्ट आ जाएगा उसके बाद सारी तैयारी करेंगे. मुझे राज्य चुनाव तो करना ही पड़ेगा क्योंकि चुनाव तो लेना ही पड़ता है. तो सुप्रीम कोर्ट के रिजल्ट के लिए रुका हुआ है. जैसा भी रिजल्ट आता है मुझे लगता है फिर थोड़ा 12वीं की परीक्षा है, 10वीं की परीक्षा है, फिर आपको एक थोड़ी गैप देनी पड़ती है. तीनों नगर पालिका है, महानगर पालिका है, जिला पंचायत है. लेकिन हमारा सबका ये मानना है कि सुप्रीम कोर्ट का जैसा निकाल आ जाएगा तो राज्य चुनाव आयोग जो होगा वो राज्य चुनाव आयोग जल्दी ही थोड़ा इस पर टाइमलाइन में चुनाव करे, ये हमारी उनको विनती रहेगी.